सांगितल्याशिवाय राहत नाहीये की आता आपण जे देवीचं दर्शन घेणार आहोत त्या देवीचं उगमस्थान आहे हे माझ्या मागे तुम्ही जे तळा पाहताय त्या तळ्यात तिचं उगमस्थान आहे। या तळ्यातून तिचं उगम झालेला आहे आणि मंदिर तिथे आहे। तर उगमस्थान तळा मंदिर ते ह्याच्या मागचं कथा काय आहे ती आता आपण आज ऐकूयात। स्वयंभू रूपात प्रगट झालेला आई अश्वावर आरूढ झालेली आहे। तिच्या उजव्या हातामध्ये खड्ग आहे तर डाव्या हातात अश्वाची लगाम आहे। उजव्या बाजूला चंद्र तर डाव्या बाजूला सूर्य आहे। आईच्या मागे दासी तर पुढच्या बाजूला सेवक आहे। आईने साक्षात दर्शन देताच गावकऱ्यांची तारांबळ उडाली। गावकऱ्यांनी लगेचच साग खैर इत्यादी वृक्षांचे खांब तयार करून एक कौलारू मंदिर बांधले। आधुनिक काळात वाढत्या सुखसोयी आणि वाढत्या भक्तगणांच्या नुसार गावकऱ्यांनी मंदिराच्या नवीन जीर्णोद्धाराचा निर्णय घेतला होता। गावकऱ्यांनी आणि पंचक्रोशीतील भक्तगणांनी विविध रूपाने सडल असते वस्तू आणि आर्थिक रूपात मदत केली आणि अशा प्रकारे एक भव्य दिव्य मंदिराचा जीर्णोद्धार सन 2008 साली पूर्ण झाला। मंदिराला 2 गोलाकार घुमटासारखे आकार दिलेले कळस आहेत, एक मोठा सभागृह आहे आणि एक आईचा गाभारा। मंदिराची विशेषता म्हणजे मंदिर घुमटासारखा असून मंदिरात एकही खांब किंवा मध्यभागी कशाचाही आधार नसताना देखील मंदिर अतिशय सुबक बनवण्यात आले आहे। मंदिरात 2 कलश पाहायला मिळतात। मंदिराच्या आईच्या जागेवरून पाहिले तर सूर्यदेव स्वतः दर्शन देताना दिसतात। आईचे तोंड पूर्व दिशेला आहे। मंदिराच्या डाव्या बाजूला 3 सेवक आहेत। तसेच तलावाच्या काठाला पूर्वेकडे एक मसोबा म्हणजे सेवक रक्षक आहे। मंदिराच्या डाव्या बाजूस देवी देवता आहेत। मंदिराचा परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे। मंदिरासमोर एक भोजनासाठी अन्नछत्र आहे। बाजूला सोनचाफा, जास्वंद, आंबा, जांभूळ, बदाम अशी नाना प्रकारची झाडे आहेत। आईच्या गाभाऱ्याच्या बाजूलाच एक गणपती आणि दुसऱ्या बाजूला सरस्वतीची मूर्ती आहे। आता तुम्ही पाहू शकता की माझ्या मागे मस्त की सगळीकडेच बघा मेन तर तळं आहे। माझ्या मागे छान फुलं आहेत कमळाची त्या तळ्यामध्ये आणि मस्त असं घनदाट जंगल दिसतं। माझ्या मागे डोंगर आहेत आणि ह्या डोंगराच्या ह्या निसर्गरम्य ह्या सगळ्या निसर्गाच्या कुशीत बसलेलं जे गाव आहे त्या गावाचं नाव आहे चिंचवड आणि हे गाव मुंबई गोवा हायवेवर आहे आणि पनवेलपासून अंदाजे 5 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे। मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाताना मुंबई गोवा हायवेला जेव्हा सुरुवात होते तेव्हा पहिलाच पळसपीचा ब्रिज चढून उतरल्यानंतर पुढे आपल्याला चिंचवड ब्रिज लागतो। तिथून न्यूटन घेतला की पहिलाच लेफ्ट चिंचवड गावातील महालक्ष्मीच्या मंदिराकडे जातो। हा रस्ता जरा निमुळता आहे आणि जसं मंदिर जवळ येतो तशी वाट अजूनच छोटी होते म्हणजे एकच गाडी जाऊ किंवा येऊ शकते पण आणि पूर्वी तरी पायवाटच होती पण उत्सवादरम्यान काही ग्रामस्थ सेवेकरी या वाटेवर ठिकठिकाणी उभे राहतात आणि 2 गाड्या समोरासमोरून येऊन कोंडी होऊ नये याची काळजी घेतात। मंदिराजवळ कार पार्किंगची देखील सोय आहे। मंदिराबाहेर ओटी तथा पूजेचे साहित्य त्याचप्रमाणे खेळणी आणि भूक लागल्यास खाण्यापिण्यासाठी छोटे स्टॉल आहेत। नमस्कार, मी अवनी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते। शारदीय नवरात्र उत्सव चालू झालेला आहे आणि तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। आता माझ्या पाठी येतो तुम्ही तळा पाहू शकता। तळ्यामध्ये किती छान अशी कमळाची फुलं देखील उमललेली आहेत आणि आता आपण जे देवीला जाणार आहोत, जे देवीचं दर्शन घेणार आहोत त्या देवीचं उगमस्थान आहे जे ह्या तलावामध्ये आहे आणि त्याच्यानंतर ते मंदिर तुम्ही पाहत आहात तर त्या मंदिरामध्ये देवीची स्थापना करण्यात आलेली आहे। तर ह्या मागची आपण कथा आता काय होते ऐकून घेणार आहोत आणि आता आपण जाऊयात देवीचं दर्शन घेऊयात आणि नंतर इथले जे सदस्य आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण ह्या मंदिराची देवीची माहिती घेऊयात। मंदिराचं सभामंडप खूप मोठा आहे। ही दुपारची वेळ आहे पण नवरात्री निमित्त दर्शन घेण्यासाठी आत्ताही गर्दी झाली आहे। आईचा गाभारा पाना फुलांनी खूप छान सजवला आहे।
आपल्यासोबत आहेत ह्या मंदिराचे सदस्य सौ खंडागेताई आणि सौ संजनाताई. तर नमस्कार, तुमच्या दोघींचेही आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि तुम्ही दोघींनी आपला परिचय आपल्या व्ह्युअर्सला करून द्या. माझं नाव शांता विजय खंडागे, राहणार मी चिंचवणचीच आहे. मी बचत गटाची अध्यक्ष असून ग्राम संघाची पण अध्यक्ष आहे. नमस्कार, माझं नाव संजना कुठले, मी रहिवासी चिंचवणचीच आहे आणि ग्रामसंघाची उपाध्यक्ष आहे. माझं माहेर इथलं पळसपेचंच आहे, त्यामुळे मी लहानपणापासून इथे येते. तर तेव्हापासून ऐकत आलेली आहे की ह्या देवीचं जे उगमस्थान आहे ते आपल्या बाहेर जे तलाव आहे त्या तलावामधून ती प्रकटलेली आहे. तर त्याच्या मागचं काय म्हणजे? त्याच्या मागचं असं कारण आहे की आपली कोल्हापूरची महालक्ष्मी आदिशक्ती महालक्ष्मी जेव्हा ती कडेकरपटातून निघाली होती तेव्हा तिला रात्र झाली होती. त्या रात्री तिला विसावा पाहिजे होता, तर तिने त्या तळ्यामध्ये तिने स्थान घेतलं विसावासाठी. आमच्या गावातला एक ब्राह्मण म्हणून होते, राहणारे होते, ते आता इथं नाही राहीत. त्यांच्या स्वप्नात मी इथेशी आहे म्हणून, तर तिला मग ते खोदून शिनी काढून शिनी ती महालक्ष्मीची आमच्या मूर्ती मुली निघाली. गावकऱ्यांनी खोदून शिनी मूर्ती काढली. तिचं स्थान मेन तळ्यामध्येच आहे आमच्या. आणि ती घोड्यावर स्वार झालेली आहे आणि गावकऱ्यांना सगळ्यांना साथ देत आहे. तर आमचा हा तळा आहे ना, तो गावाच्या बाहेरच आहे. त्याच्या काही सगळी लोक आमची इकडूनच येतात, गावकऱ्यांमधनं एंट्री केलेली आहे. मेन तिचं स्थान तळ्यामध्येच आहे, पण लोकांना दर्शन द्यायसाठी तिने बाहेर घेतलेले. अच्छा, मी जेव्हापासून येते तेव्हापासून आतापर्यंत मंदिरामध्ये देखील पहिला आमचा छोटासा मंदिर होता. लोकांना आमच्या गावकऱ्यांना भरपूरांना ती साथ देते. म्हणजे आणि काय आणीबाणी आली तरी देवी आमची सगळ्यांच्या साथीवर उभी राहते. पावसाला पावणारी देवी आहे ती आमची. नवरात्राच्या 9 दिवसामध्ये इथे कशा प्रकारचे कार्यक्रम होतात, काय होतात? पहिल्या दिवशी आमच्या गावाची कळस निघतो, महालक्ष्मीचा कळस अख्ख्या गावाभरती आमच्या फिरतो. तिथून मग सर्व गावकरी येऊन शिनी वाजत गाजत आमचे महिला मंडळ सगळे नाचत गाचत देवीचा कळस आणतात, दर्शन घेतात आणि मग आमची घटस्थापनाची स्थापना होते. ज्या टायमाला महालक्ष्मी आमच्या गावची बसल नंतर मग आमच्या गावातले सर्व देव बसतात. असं पहिला मान देवीचा आहे आमच्या, आणि नंतर मग गावातले सगळ्या लोकांना देव बसतात. आणि तिला सुद्धा उठवले 9 दिवसातून आपल्याला उठवतात ना, त्याच टायमाला तिला उठवल्याच्या गावातले कोणतेही देव उठवणार नाही. एवढं आमच्या देवीचा सत्व आहे. आणि मग इथे काही 9 दिवसात वेगवेगळे म्हणजे रात्रीचं काय भजन रोजचं भजन असतं आमचं. सकाळची आमची 6ची आरती असते, 4 वाजता देवीचं स्नानार्थ होतं, सगळं शिंगार बिंगार चढवतात. 6 वाजता आरती होते, तिथून लोक दर्शनाला असतात. आमचे गावकरी सगळे मदत करीत असतात, महिला मंडळ करीत असतो, गावकरी मुलं बाळं मोठी माणसं सगळी मदत करीत असतात. आणि 9 दिवसात आणि 7व्या मालीला आमचा होम असतो, पण ह्या टिपेला आता होम आमचा 8व्या मालीवर आहे. आणि होम मोठ्या प्रकारे होत असतो आणि प्रचंड गर्दी असते आमच्या. महाप्रसाद असतो, जे आपण बोललो ना देवीला, ती देवी आपल्याला पूर्ण करते. फक्त आपलं सत्व पाहिजे, म्हणजे आपली श्रद्धा पाहिजे. साफ मनाने आपण तिच्याकडे काय मागणं केलं तर पुरा नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळतं. नवरात्रीचे 9 दिवस ते मंदिर तर चालूच असतं, उघडच असतं, पण त्याच्या व्यतिरिक्त देखील तुम्हाला जर देवीचं दर्शन घ्यायचं असेल तर मंगळवार आणि कोणतं वार म्हणतात तुम्ही? मंगळवार मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी मंदिर उघडं असतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त देखील तुम्हाला काही यायचं असेल तर तुम्ही नक्की या आणि या देवीचं दर्शन घ्या. आणि रात्रीचे महिला मंडळ नाचतं, मुलं पण नाचतात, गरबा वगैरे. गरबा म्हणजे आणि लहान मुलींच्या वेशभूषा ठेवतात. अच्छा, इथे ते आता उद्या आहेत ना ग, उद्या लहान मुलींच्या वेशभूषा उद्या आहेत. आणि 9व्या मालीवरती परत 8व्या मालीवरती परत मोठ्या लेडीजच्या वेशभूषा असतात, नाचण्याच्या गरबा आहेत, त्यांचे नंबर काढले जातात. आमचे भजन मंडळी तो कार्यक्रम करतात. आणि वैशिष्ट्य म्हणजे सांगू का, आपल्या ह्या मंदिरात जर आपण आलो ना असं इथनं जाऊशी वाटत, असं पॉझिटिव्ह वाईब म्हणजे छान असं वाटतं. भूक ताण सगळं हरतं.